सर्वांना माझा नमस्कार. आपण जी सायंटिफिक अप्रोचची जी आपली बॅच आहे, त्याचं पहिलं लेक्चर असणार आहे आपलं आणि याच्यामध्ये आपण 2025चा जो राज्यसेवा पूर्वचा पेपर झाला होता, तो याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. तर मॅन्डेटरी गोष्टी काय आहे लेक्चर करताना, एक तर तुमच्याकडे जो तुम्ही 2025चा आयटम दिला असेल, तो पेपर असणं आवश्यक आहे आणि तुम्ही तो पेपर सोडवताना तुमचे काहीतरी लॉजिक असेल, तुमचं काहीतरी कंटेंट असेल, तुम्ही तेव्हा काय विचार केला आणि आता मी या लेक्चरमध्ये काय सांगणार आहे, याच्यामध्ये काहीतरी तफावत असणार आहे. ते प्रश्न तुमचे कसे बरोबर आले असते, हे आपण याच्यामध्ये बघणार आहे. म्हणजे काय, एक बाब लक्षात घ्या, 2025चा पेपर तुमच्या समोर पाहिजे आणि त्याच्यावरती मी ज्या ज्या गोष्टी सांगतो त्या नोट डाऊन करणं आवश्यक आहे. पहिलाच प्रश्न जो होता, जातीभेद विवेक सार हे पुस्तक डॅश डॅश यांनी लिहिलं, असा प्रश्न आला होता. प्रश्न तसा हा बाउन्सर कॅटेगरीमधला आणि जे युपीएससी करतात तर त्यांच्यासाठी एक ॲडवाईस आहे. तुम्ही जर महाराष्ट्राचा इतिहास आतापर्यंत वाचला नसेल, तर 11वीचं जुनं स्टेट बोर्डाचं पुस्तक येतं. त्याची की पीडीएफ तुम्हाला कोणत्याही टेलिग्राम चॅनलवरती भेटेल. तर त्याच्यात जवळपास 19 समाजसुधारक त्यांनी दिले. तेवढे वाचणं अपेक्षित आहे. त्याच्यावरती 2 प्रश्न हे राज्यसेवा पूर्वला येत असतात. ठीक आहे. तर कधी-कधी त्याच्या बाहेर सुद्धा येतात. हा प्रश्न त्याच्या बाहेरचा आहे. जातीभेद विवेक सर हे पुस्तक कोणी लिहिलं? ॲक्चुअली हा पी-वाय-क्यू रिपीट आहे तुमचा. 21,000 चे पुस्तक आहे, तर त्याच्यामधून हा पी-वाय-क्यू रिपीट झालेला आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं ऑप्शन, तर महात्मा ज्योतिबा फुले. आता यांचं कार्यक्षेत्र काय? कार्यक्षेत्र यांचं होतं बहुजनांच्या संदर्भात. ठीक आहे. तर बहुजन म्हणजे काय, जे पण दलित वगैरे होते किंवा मग जो पण ब्राह्मण वर्चस्वाचा जो मुद्दा होता, तर त्याच्या विरुद्ध लढा महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलेला होता. इव्हन त्यांनी शेतकऱ्यांचं असूड हे पुस्तक लिहिलं. म्हणजे काय, शेतकरी सुद्धा बहुजनामध्ये येतात, की त्यांचं कोणतरी शोषण करतं. ठीक आहे. सावकार वगैरे त्याच्या संदर्भात त्यांनी पुस्तकं वगैरे लिहिलेले आहे. ठीक आहे. तर महात्मा ज्योतिबा फुले इथं तुम्ही कट करू शकतात. त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन येतं भाऊराव पायगोंडा पाटील. तर हे सुद्धा तुमचं ऑप्शन कट होतं. कारण की जातीभेदाच्या संदर्भात इथं कीवर्ड पकडायचा, जातीभेद हा तुमचा कीवर्ड आहे. जातीभेद या संदर्भात त्यांनी काम केलेलं नाही. त्याच्यामुळे 2 ऑप्शन तुम्ही इलिमिनेट करू शकता. विठ्ठल रामजी शिंदे आणि तुकाराम तात्या पडवळ या 2 ऑप्शनमध्ये आपण फसतो. आता या हिस्ट्रीचे जे पण प्रश्न असतात, तर तिथं मी प्रॉमिनंट रूल सांगत असतो. प्रॉमिनंट रूल काय असतो? इतिहासामध्ये काही व्यक्ती ह्या विशेष असतात आणि काही खूप 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 जास्त विशेष असतात. म्हणजे आपण जर बघितलं तर महात्मा गांधी, तर हे तुमचे प्रॉमिनंट म्हणून येतात. त्याच्यानंतर लोकमान्य टिळक हे प्रॉमिनंट म्हणून येतात. सुभाषचंद्र बोस हे प्रॉमिनंट म्हणून येतात. ठीक आहे, मुख्य म्हणून येतात. त्याच्यानंतर जवाहरलाल नेहरू हे सुद्धा तुमचे प्रॉमिनंट येतात. ठीक आहे. तर या प्रॉमिनंट रूलनुसार आपण भरपूरदा प्रश्न सोडवत असतो. हा रूल जर आपण इथं लावला, तर विठ्ठल रामजी शिंदे हे टिक करणं अपेक्षित होतं आणि इथं हा तुमचा प्रश्न चुकला असता. ठीक आहे. तर विठ्ठल रामजी शिंदे यांचं जे गाजलेलं पुस्तक आहे, ते भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे त्यांचं गाजलेलं पुस्तक आहे आणि हे आपला कंटेंटचा भाग असायला पाहिजे. जर तुम्हाला ते क्लिक झालं असतं, नाही, नाही, त्यांनी अस्पृश्यतेवरती हे पुस्तक लिहिलं, जातीभेदावरती त्यांनी जास्त काही बाबी नाही बोलल्या, तेव्हा तुम्ही तुकाराम तात्या पडवळ हे टिक केलं असतं. बट याच्यामध्ये मी सांगेल की 50-50चा हा प्रश्न होता. 100% बरोबर येण्याचे चान्सेस इथं तुमचे कमी होते. तरीसुद्धा तुम्ही 50-50 पर्यंत इथे पोहोचला असता. ठीक आहे. पुढचा प्रश्न हा तुमचा बिलकुल कंटेंटचा नाहीये. इथं तुम्हाला काहीच माहीत नसतं. इव्हन म्हणजे तुम्ही हे फक्त वरचं स्टेटमेंट वाचलं असतं आणि खाली डायरेक्ट जर ऑप्शनला जर आले असते ना, तरीसुद्धा तुमचं इथं उत्तर निघलं असतं. प्रश्न काय? पंचशील तत्वांचा पुरस्कार प्रथम भारत व चीन या देशांनी केला, तेव्हा भारताचे पंतप्रधान आणि चीनचे पंतप्रधान कोण होते? एक बाब सांगतो, हा सुद्धा पी-वाय-क्यू आहे तुमचा. राज्यसेवा पूर्व 2022च्या पेपरमध्ये त्यांनी पंचशील तत्वे कोणकोणती आहेत? असं ए, बी, सी आणि डी मध्ये त्यांनी ऑल ऑफ द अबोव्ह असं दिलेलं आहे. चेक करायचा तो क्वेश्चन पेपर. ठीक आहे. तर तिथून तो हा टॉपिक जो आहे तुमचा पंचशील तत्वांचा, तो रिपीट झालेला आहे. ठीक आहे. तर म्हणजे पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्री जी आहे तिथून तुमचे 2 प्रश्न याच्यामध्ये आलेले होते. हैदराबाद संस्थानाचं जे विलिनीकरण आहे, तर त्याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला होता. आता हा प्रश्न सोडवायचा कसा? तर बघा, कोणता पण करार करताना काय असतं, समजा मोदीजी एखाद्या देशामध्ये गेले, तर मोदीजी असतात आणि तुम्ही फ्रान्सचं जर कन्सिडर केलं, तर ती कोण असतात? पुतीन असतात. म्हणजे 2 व्यक्तींमध्ये तो होतो. इथं खाली जर बघितलं तुम्ही ए आणि बी, क आणि अ, क आणि ड हे नॉनसेन्स ऑप्शन आहे. ठीक आहे. आणि ह्या स्वरूपाचे ऑप्शन दिसतील तुम्हाला राज्यसेवा एमपीएससीच्या क्वेश्चन पेपरमध्ये. तुम्हाला यूपीएससीमध्ये असं काही दिसत नाही. ठीक आहे. तर तुम्ही हे डायरेक्टली कट करू शकत होता इथे आणि डायरेक्टली तुम्हाला एकच ऑप्शन उरतं इथं, फक्त अ वालं, पंडित नेहरू आणि चाऊ यन लॉय. अजून एक इथं तुम्ही जी लॉजिकल थिंकिंग असते, ती लॉजिकल थिंकिंग अशी होती, की
हा करार कधी झाला होता? 1954ला झाला होता आणि 1954ला काही इंदिरा गांधी ह्या पीएम नव्हत्या. ठीक आहे. त्याच्यावरून तुम्ही ऑप्शन 2 आणि त्याच्यानंतर ऑप्शन 3 हे कट करू शकत होता. त्याच्यानंतर येतो तुमचं माओ तुंग. ठीक आहे. एक सेकंड होल्ड करा. तर माओ तुंग हा कधी पीएम नव्हताच. ठीक आहे. ही बाब आता हा तुमचा कंटेंटचा सुद्धा भाग आहे. तो चेअरमन वगैरे होता. ठीक आहे. तर तरी सुद्धा तुम्ही ऑप्शनच्या सेटिंग वरून ह्या उत्तरापर्यंत पोहोचू शकत होता. तर ऑप्शनची सेटिंग तुम्हाला इथे लक्षात घ्यायची. हा प्रश्न आपण लॉजिकच्या बेसिसवरती सोडवलेला आहे. ठीक आहे. आणि ऑप्शनची सेटिंग कशी आहे त्या बेसिसवरती तो आपण प्रश्न सोडवलेला आहे. पुढचा प्रश्न इतिहासाचा, विधवा वपन अनाचार हे पुस्तक कुणी लिहिलं? ठीक आहे. याच्यावरती आहे. आता विधवाच्या संदर्भात कोणी कोणी कार्य केले आपण जर बघितलं तर विष्णू शास्त्री पंडित आहे. ठीक आहे. गोपाल गणेश आगरकर हे आपले कट होतात कारण की त्यांनी सामाजिक सुधारणा, ठीक आहे, टिळकांविरुद्ध त्यांचा जो वाद होता सामाजिक सुधारणा वर्सेस राजकीय सुधारणा. ठीक आहे. तर गोपाळ गणेश आगरकर यांनी विधवा या संदर्भात तरी काही काम केलेलं नाहीये. आपला कंटेंटचा पार्ट आहे. बाळशास्त्री जांभेकर यांनी सुद्धा याच्या संदर्भात कोणतंही कार्य केलेलं नाही. दर्पण वगैरे त्यांनी चालू केलं. त्याच्यानंतर अ, अ, त्यांचं जे कार्य होतं तर त्याच्यामध्ये ते बाल बृहस्पती वगैरे असं म्हणून ओळखलं जायचं. शून्यलब्धी हे त्यांचं पुस्तक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ताम्रपट वगैरे त्या संदर्भात त्यांचं कार्य आहे. बट विधवांच्या संदर्भात बाळशास्त्री जांभेकरांचं तरी कार्य नव्हतं. आता तुम्ही 2 ऑप्शनमध्ये फसता. एक विष्णू शास्त्री पंडित आहे आणि दुसरं व्यंकटेश रंगोकट्टी. आता याच्यात सुद्धा विष्णू शास्त्री पंडित आपण हे डिटेलमध्ये वाचत असतो. त्यांनी काय केलेलं आहे, ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा जो विवाह नावाचा जो पुस्तक आहे तर त्याचा मराठी अनुवाद केलेला आहे. आणि मग तुमचं शेवटचं एकच ऑप्शन उरतं, व्यंकटेश रंगोकट्टी. ठीक आहे. त्याच्यामध्ये अजून एक लॉजिक लागतं. ते लॉजिक थोडंसं वियर्ड स्वरूपाचं आहे. त्याला ठोकताळा म्हणतो मी. हे लॉजिक नाही. आता मी तुम्हाला लॉजिक सांगितलं आणि आता मी तुम्हाला ठोकताळा सांगतोय. ठोकताळा काय असतो, की तुम्हाला जर बाउन्सर प्रश्न आला किंवा जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहिती नसेल, तर सरासरी तुम्ही ऑप्शन 1 टिक करायला पाहिजे. ठीक आहे. आणि हा ठोकताळा याच्यामागं कोणतंही लॉजिक नसतं. हे मी खूप सारे प्रश्न सोडवल्यानंतर म्हणजे 50,000 प्रश्न सोडवले असतील त्याच्यानंतर हे ऑब्झर्व्ह केलेली फॅक्ट आहे. ठीक आहे. एमपीसीचे प्रश्न सांगतोय मी तुम्हाला. तर त्या अनुषंगाने हे सुद्धा लिहून ठेवा, ठोकताळा सुद्धा आणि लॉजिकल विचार कसा करायचा होता, ऑप्शन कसे एलिमिनेट करायचे होते ते सुद्धा लक्षात घ्या. त्याच्यानंतर अजून एक रूल इथे लागतो तुमचा, ऑड मॅन आउट प्रिन्सिपल आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. बाकीचे हे 3 व्यक्ती तुमच्या ओळखीचे होते, हा व्यक्ती तुमचा ओळखीचा नव्हता. हे पुस्तक सुद्धा तुमच्या ओळखीचं नव्हतं. त्याच्यामुळे हे तुमचं रिलेट होतं किंवा कोरिलेट करता येतं तुम्हाला. त्या अनुषंगाने सुद्धा तुम्ही हा प्रश्न सोडवू शकत होता. हा क्रिप्स प्रपोजलवरचा तुमचा प्रश्न होता 1942. तर हिस्ट्रीचे प्रश्न हे तुम्ही टाइमलाईन वरून सुद्धा सोडू शकता. ठीक आहे. 1942ला काय आलं होतं तर क्रिप्स प्रपोजल आलं होतं. त्या अनुषंगाने तुम्ही हे सोडू शकत होता. कर्जन योजना ही तुमची 1905च्या आसपास होती. लतीफ योजना आणि अलीगड योजना हे नॉनसेन्स ऑप्शन आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 6वा, सुधारकांना आपले आईवडील, पत्नी, मुली आणि देशबांधव अशा सर्व निकटवर्तीयांचा विरोध पत्करून जगण्याचा प्रवास करावा लागतो हे सांगणार हे सांगणारे वामनराव माधवराव कोल्हटकर हे समाज सुधारक डॅश डॅश येथील होते. ठीक आहे. जेव्हा पण वन लाईनर स्वरूपाचा प्रश्न येतो ना तो थोडासा डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये जातो. तरी सुद्धा जर प्रश्न वाढला म्हणजे त्याची लेंथ जर वाढली तर तुम्हाला त्याच्यामध्ये हिंट भेटत असतात. ठीक आहे. तर आता हा प्रश्न तुम्ही कसा सोडू शकता तर नावावरून सोडू शकता. मी जर तुम्हाला म्हटलं की सावंत हे आडनाव तुम्हाला कुठं आढळून येतं तर भरपूर जण कोकण सांगतील आणि कोकणमध्ये सुद्धा भरपूर जण मला सावंतवाडी सांगतील. ठीक आहे. सिंधुदुर्ग जिल्हा वगैरे तुम्ही मला सांगू शकता. मी जर तुम्हाला म्हणलं मला टिळक सांगा, टिळक कुठं आढळून येतं तुम्हाला तर भरपूर जण पुणे सांगतील. ठीक आहे. तर या अनुषंगाने तुम्हाला इथं इटमॉलॉजीचा वापर करायचा होता. कोल्हटकर हे आडनाव तुम्हाला कुठं आढळून येतं. आता भरपूर जणांनी या कोल्हटकर आणि कोल्हापूरला रिलेट केलं. बट असं काही नव्हतं. ठीक आहे. कोल्हटकर, खाफर्डे हे जे आडनाव होते समाजसुधारकांचे हे तुम्हाला विदर्भामध्ये आढळून येतात. ठीक आहे. मराठवाडे जर आपण म्हणलं तर इथं तुम्हाला देशपांडे वगैरे ठीक आहे हे आढळून येतात. तर तुम्हाला इथं इटमॉलॉजीचा अप्रोच लावायचा होता की हे आडनाव कुठलं असू शकतं. ठीक आहे. 100% मी म्हणत नाही की तुमचा हा प्रश्न बरोबर येईल म्हणून, बट इथं तुमचे चान्सेस वाढून जातात. ठीक आहे. पुणे तुम्ही इथं कट करू शकता, मराठवाडा कट करू शकता, कोल्हापूर आणि विदर्भामध्ये तुम्ही फसू शकता. बट कोल्हटकर वरून जर तुम्ही कोल्हापूर लावलं तर हे तुमचा ब्लाइंड गेस झाला. बट तुम्ही थोडासा लॉजिकल विचार केला की कोल्हटकर हे आडनाव तुम्हाला विदर्भातल्या आडनावांसारखं वाटतंय तर तुमचा हा प्रश्न
बरोबर आला असता. तर इटमॉलॉजीचा अप्रोच होता तिथे, तो तिथे तुम्ही लिहून घेणं अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कृष्णदेवराव यांच्याशी संबंधित योग्य विधाने कोणती? आता याच्यामध्ये टॉपिक कोणता आहे तुमचा? कृष्णदेवराय याच्यावरती त्यांनी विचारला. मिडिवल हिस्ट्रीचा तुमचा हा प्रश्न आहे. विधानं 1, 2, 3 आणि 4. 4 विधान आहे. खाली ऑप्शन जर बघितले तुम्ही तर तुम्हाला कुठंच ऑल ऑफ द अबोव दिसत नाही. म्हणजे निश्चितपणे याच्यामध्ये कोणतं तरी ऍटलिस्ट एक विधान याच्यामध्ये चुकीचं असणार आहे. मॅक्झिमम जर आपण बघितले तर याच्यामध्ये 2 विधानं चुकीचे असणार आहे. आता या केसमध्ये आपण कन्सिडर करू की तुम्हाला कृष्णदेवराय यांच्याबद्दल काहीच माहिती नाही. तुम्ही वाचलंच नाही मिडिवल हिस्ट्री. तर या केसमध्ये करायचं काय? एक रूल सांगतो मी तुम्हाला. मॅक्झिमम ठीक आहे. मॅक्झिमम तुम्हाला याच्यामध्ये करेक्ट पकडायचे असतात. ठीक आहे. रूल काय? हा तुमचा ठोकताळ्याचा भाग येतो बरं का परत एकदा. हा तुमचा लॉजिकचा भाग नाही. ठीक आहे. तर हा तुमचा ठोकताळ्याचा भाग आहे. याच्यामध्ये मॅक्झिमम ऑप्शन हे तुम्हाला करेक्ट पकडायचे असतात. ही बाब तुम्हाला लिहून घ्यायची आहे. ठीक आहे. आता तुम्हाला मॅक्झिमम करेक्ट पकडायचे याच्या सुद्धा तुम्ही 50-50 मध्ये याच्यामध्ये फसले जाता. अ, ब आणि क आहे. त्याच्यानंतर ब, क आणि ड तुम्हाला येतं. तर मग याच्यापैकी आता कोणतं चुकीचं पकडायचं? अ चुकीचं पकडायचं की ड चुकीचं पकडायचं? ठीक आहे. तर याच्यामध्ये जर तुम्हाला द्वंद्व झालं तर तुम्ही नेहमी काय करायचा? शेवटच्याचा बळी द्यायचा. शेवटच्याचा बळी द्यायचा याचा अर्थ काय होतो? शेवटच्या विधानाला तुम्ही चुकीचं पकडणं अपेक्षित असतं. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही काय कन्सिडर करायचं? ज्या विधानाची लेंथ जास्त असते त्याला बरोबर पकडणं तुम्ही कन्सिडर करायला पाहिजे आणि ज्या विधानाची लेंथ छोटी असते तर त्याला तुम्ही चुकीचं पकडू शकता. किंवा असं पण बघायचं की कोणतं विधान हे तुमचं जनरलाइज स्वरूपाचं आहे. जनरलाइज पॉझिटिव्ह स्वरूपाचं ते पाहिजे आणि कोणत्या विधानामध्ये तुम्हाला फॅक्ट्स आहे. तर जनरलाइज वर्सेस फॅक्ट्स जर असेल तर फॅक्ट्सच्या विधानाला तुम्ही चुकीचं करायला पाहिजे. ठीक आहे. या केसमध्ये सुद्धा तुम्ही ऑप्शन 3 टिक करणं अपेक्षित होतं. आता या प्रश्नामध्ये मला तुम्हाला काही कंटेंट सांगायचंय. पेद्मा हा महान तेलुगू कवी कृष्णदेवरायाच्या दरबारामध्ये होता. आता आपण चंद्रगुप्ताच्या दरबारामध्ये नवरत्न बघतो आणि अकबराच्या दरबारामध्ये नवरत्न बघतो. तसं या कृष्णदेवरायाच्या दरबारामध्ये अष्टदिग्गज होते. ठीक आहे. हे फॅक्ट्स लिहून घ्या. प्रश्न येऊ शकतो की कोणाच्या दरबारामध्ये अष्टदिग्गज होते? तर हा प्रश्न येऊ शकतो. आणि हे अष्टदिग्गज याचा अर्थ काय होतो? 8 हत्ती म्हणून येतो त्याचा अर्थ. लिटरल जर आपण मिनिंग बघितला तर. आणि 8 हत्तीला ते कसं त्याचा मिनिंग काढायचे की 8 दिशांचं ते प्रोटेक्शन करतात. ठीक आहे. तर हे अष्टदिग्गज कोण होते? तर हे 8च्या 8 कवी होते. ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे. त्याच्यानंतर सेकंड जे विधान आहे, आंध्रभोज, अभिनवभोज असे या राजास संबोधले जात असे. ठीक आहे. ही अशा स्वरूपाची जी विधानं आहे, ठीक आहे. तर ही विधानं खूप कमी वेळेस तुमचे चुकीचे केले जातात. 99% टाईम. ठीक आहे. एखाद्या फॅक्टचं जर तुम्हाला त्याच्यामध्ये स्वरूप सांगतात ते, तर तशी 99% विधानं ही तुमची बरोबर असतात. ठीक आहे. तर भोज कोणाला म्हणलं जायचं? जो पण राजा ज्या पण कलाकारांना आश्रय देतो त्यांना भोज असं म्हणलं जायचं आणि हे आंध्र अभिनव हे मग त्या त्या लोकल एरियाचे त्यांनी त्या लावलेल्या टायटल्स आहेत. ठीक आहे. तर कृष्णदेवराव हा तुलुवा डायनेस्टीचा होता. ठीक आहे. तर तुमचं जे विजयनगर होतं तर त्याच्यामध्ये सुरुवातीला संगमा डायनेस्टी होती. त्याची की स्थापना तुमची हरिहर आणि बुक्क यांनी केलेली होती. त्याच्यानंतर तुलुवा, सुलुवा अशा त्याच्यामध्ये टोटल 4 डायनेस्टी होत्या. ठीक आहे. याच्यामध्ये अजून एक फॅक्ट आहे की पोर्तुगीज प्रवासी इथं कोण-कोण आले होते? डॉमिंगो, नुनीज आणि बार्बोसा हे तिन्ही लक्षात ठेवा. प्रश्न जर आला याच्यावरती पुढे तर या फॅक्ट्सवरती विचारला जाऊ शकतो. अजून एक फॅक्ट आहे इथे, हा जो अमुक्तमाल्यदा आहे ना, हा ग्रंथ तुमचा तेलुगूमध्ये लिहिलेला आहे कृष्णदेवराय याने. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, या समाजाचे म्हणजे डॅश डॅश समाजाचे सदस्य होण्यासाठी व्यक्तीला ख्रिश्चनांनी बनवलेला पाव व मुस्लिमांच्या हातातील पाणी पिणं बंधनकारक होतं. आता एक बाब नोंदून घ्या तुम्ही की तुमचा प्रश्न सोडवताना म्हणजे पेपर सोडवताना तुम्ही 3 बाबींवरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे. ठीक आहे. 3 गोष्टींचा तुम्ही वापर करून तुमचा पेपर सोडवता. एक असतं तुमचं कंटेंट म्हणजे जे फॅक्ट्स तुम्हाला माहिती आहे. दुसरं असतं तुमचं लॉजिक आणि थर्ड थिंग असते तुमची ठोकताळ. तर मग याचा वापर कसा करायचा? तर याचा वापर कंटेंटचा वापर करून तुम्ही 60% पेपर सोडवायला पाहिजे. म्हणजे जवळपास 60 प्रश्न तुम्ही हे तुमचे कंटेंटच्या बेसिसवरती सोडवायला पाहिजे. लॉजिकच्या बेसिसवरती तुमचा 30% पेपर सुटतो आणि ठोकताळ्यांवरती तुम्ही 10% पेपर सोडवायला पाहिजे. आता हे जे लॉजिक आहे हे पूर्णपणे तुमचं कंटेंटवरती डिपेंड आहे. तुम्ही कंटेंट किती चांगल्या प्रकारे केलं त्या बेसिसवरती तुमचं हे लॉजिक डेव्हलप होत असतं. ठीक आहे. आणि ठोकताळे हे तुम्ही एक पॅटर्न ऑब्झर्व करता की तो प्रश्न कसे चुकवतो, कुठे चुकवतो आणि त्या बेसिसवरती आपण ठोकताळे बनवलेले आहे. ठीक आहे. तर मला तुम्हाला ह्या तिन्ही बाबी याच्यामध्ये एक्सप्लेन करायच्या आहे.
हा जो प्रश्न आहे हा तुमचा लॉजिकचा प्रश्न आहे, की त्यांनी काय विचारलं, की एक पर्टिक्युलर समाज आहे, त्याचं सदस्य व्हायचं आहे आणि सदस्य होताना त्या व्यक्तीला ख्रिश्चनांनी बनवलेला पाव आणि मुस्लिमांच्या हातातील पाणी पिणं बंधनकारक होतं. म्हणजे याच्यामध्ये काय आढळून येतंय तुम्हाला, की हिंदू धर्मामध्ये तेव्हा खूप जास्त चालीरीती, रूढी, परंपरा होत्या त्याच्यामध्ये आणि असं म्हणलं जायचं, की ख्रिश्चनांच्या हातचं जर तुम्ही काही खाल्लं, मुस्लिमांच्या हातचं जर पाणी पिलं, तर तुमचा धर्म वाटतो असं त्याच्यामध्ये म्हणलं जायचं. त्या पर्टिक्युलर समाजामध्ये आपण ते उत्तर काढूयात, पण तेव्हा असं म्हणलं जायचं, ठीक आहे. हिंदू धर्मामध्ये तसं म्हणलं जायचं. तर मग ह्या बाबीवरून तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, आर्य समाज असं कधीच म्हणणार नाही. का? आर्य समाज काय म्हणला होता? वेदांकडे परत चला. तर तुमचा सर्वात पहिले कट केला पाहिजे तुम्ही ऑप्शन क्रमांक 2. त्याच्यानंतर सत्यशोधक समाजाचं मी तुम्हाला सांगितलं, की बहुजनांच्या हक्कासाठी त्यांनी लढा दिला. त्याच्यामुळं हे सुद्धा तुमचं ऑप्शन कट होता. तुम्ही ब्राह्मो समाज आणि प्रार्थना समाज या 2 ऑप्शनमध्ये 50-50 पर्यंत पोहोचता. याच्यामध्ये सुद्धा आता तुम्हाला काय लक्षात घ्यायचंय, की याच्यामध्ये प्रॉक्झिमिटी लक्षात घ्यायची. प्रॉक्झिमिटी काय असते, की तुम्हाला जवळचं काय पडतं, ठीक आहे. तर प्रार्थना समाज हा महाराष्ट्रातला होता, ब्राह्मो समाज हा तुमचा वेस्ट बेंगाल, ठीक आहे. हा बंगाल प्रांतातला होता. त्या अनुषंगाने तुम्ही प्रार्थना समाज टिक करणं इथं अपेक्षित होतं, ठीक आहे. प्रॉक्सिमिटीचा रूल सुद्धा लक्षात घ्या आणि या प्रार्थना समाजाबद्दलचे फॅक्ट असे आहेत, की 1867 ला मुंबई येथे याची स्थापना झाली होती. तर्खडकर बंधूंनी याची स्थापना केलेली होती प्रार्थना समाजाची. तर्खडकर बंधूमध्ये कोण कोण येतं? एक आत्माराम पांडुरंग तर्खडकर आणि दादोबा पांडुरंग तर्खडकर. तर दादोबा तर्खडकर जे आहेत, तर ते शासकीय सेवेमध्ये होते आणि त्यांनी मानव धर्म सभा नावाची संस्था सुद्धा स्थापन केलेली होती. परमहंस सभा सुद्धा त्यांनी स्थापन केलेली होती. हे जे फॅक्ट्स आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. मानव धर्म सभा त्यांनी सुरतला स्थापन केलेली होती आणि प्रार्थना समाज याचं मुखपत्र कोणतं आहे? सुबत पत्रिका हे त्याचं मुखपत्र आहे. आता हा पुढचा प्रश्न हा बाउन्सर कॅटेगरीचा होता. म्हणजे मी एक्स्पेक्टेड करत नाही की इथं तुम्ही काही लॉजिक लावसाल किंवा हा प्रश्न तुमचा बरोबर यायला पाहिजे. बट वरचा प्रश्न हा तुमचा बरोबर आला असता. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही ब्राह्मो समाज आणि प्रार्थना समाजामध्ये जेव्हा फसता, तर तेव्हा तुम्हाला एक बाब लक्षात आली पाहिजे, की आपण महाराष्ट्राचा, ठीक आहे, एम-पी-सीचा आपण पेपर सोडवतो आहोत. त्याच्यामध्ये प्रार्थना समाज जास्त महत्त्वाचा आहे. ब्राह्मो समाज हा तेवढा महत्त्वाचा नाही. तुम्ही जर वेस्ट बेंगालची जी पी-सी-एस आहे, ती जर सोडवत असता, तर मग ब्राह्मो समाज तिथं आपण टिक केलं असतं. बट आपण एम-पी-सीचा पेपर सोडवत आहोत, याचं भान तुम्हाला ठेवायचं आहे. ठीक आहे. तर या प्रश्नामध्ये त्यांनी काय विचारलं? मुघलकालीन न्यायव्यवस्थेवरील शिक्षा आणि शिक्षेचं स्वरूप यांच्या अचूक जोड्या लावायला आपल्याला त्यांनी सांगितल्या. आता याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी हिंट असणं अपेक्षित आहे. ठीक आहे. जर तुम्हाला काहीच त्याच्यामध्ये लागलं नाही ना, तर तुम्हाला ठोकताळ्यांचा वापर करावा लागतो. ते ठोकताळे काय आहे, की हे 4, 3, 2, 1 बघा किंवा 1, 2, 3, 4 बघा. ते मी तुम्हाला इथं एक्सप्लेन करणार नाही. ठीक आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला ते YouTubeवरती व्हिडिओज भेटून जाईल. ठीक आहे. तर नका बघू ते सुद्धा, कारण की फार काही जास्त ते वर्कआउट होत नाही. लॉजिकवरती काम करायचं. लॉजिक हे खूप कमी वेळेस धोका देतं. ठोकताळे हे तुम्हाला भरपूरदा धोका देणार आहे. ठीक आहे. मी ते एक्सप्लेन सुद्धा करेल तुम्हाला कुठे-कुठे धोका देतात ते. तर हद्द जे होतं ना या मोगलकालीन न्यायव्यवस्थेमध्ये, तर हद्द जे होतं तर ते तुमच्या शरीराच्या संदर्भात होतं. म्हणजे शरीराच्या संदर्भात तो तुम्हाला जो आपण म्हणतो शिक्षा आहे तर ती दिली जायची. तर हद्दवरून तुम्हाला मे बी इथं जो कीवर्ड आहे हद्दपार, तुम्ही याला जर कोरिलेट केलं तर हा तुमचा प्रश्न चुकतो. ॲक्चुअली तुम्ही इथं हा हद्दपार न बघता, एक सेकंड. तुम्ही हद्दपार न बघता तुम्ही हा ताकीद शब्द जर या ताजीरला कोरिलेट केलं असता, बचं 3 जर तुम्ही लावलं असतं, तर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचायचे खूप जास्त चान्सेस होते. त्याच्यानंतर किस्सास या शब्दाचा अर्थ काय निघतो? टीट फॉर टॅट त्याला म्हणलं जातं. ठीक आहे. जशास तसं. म्हणजे आय फॉर आय. ठीक आहे. तर हे किस्सास सुद्धा तुमचं 1 नंबरला जोडतं. ठीक आहे. इथं दोन्ही ठिकाणी तुम्हाला दिलंय आणि याच्यामध्ये तुम्ही एल-सी-एमचा वापर करू शकता. ठीक आहे. एल-सी-एम इथं सुद्धा नाही लागत तुमचा ॲक्चुअली. एक सेकंड. हा प्रश्न खूप डिफिकल्ट होता ॲक्चुअली लॉजिकच्या बेसिसवरती सुटवायला. ठीक आहे. तरी सुद्धा आपलं काय आपण बघितलं होतं, की तुम्ही जर समजा ताजेरवरून ताकीद जर तिथं कन्सिडर केलं आणि म्हणजे एकच जरी तुम्हाला कोरिलेट करता आलं, ठीक आहे. आपण याचा जरी विचार केला, नंतर क मध्ये त्यांनी 2 सारखे लावून दिले, ठीक आहे. परत आपण 2 आणि 3 मध्ये फसलो, ठीक आहे. तर आपलं ऑप्शन 1 येणार नाही आणि ऑप्शन 4 येणार नाही. आपण हे जर गृहीत धरलं, तर शेवटच्या याच्यामध्ये त्यांनी आपल्याला 2 दिले, ठीक आहे. ड मध्ये 2 दिला आणि त्याच्यात
त्याच्यानंतर आपल्याला तिसऱ्या विधानामध्ये म्हणजे तिसऱ्या ऑप्शनमध्ये त्यांनी 2 दिलंय. बट एक आपलं ऑलरेडी कट झालेलं आहे. त्या अनुषंगाने तुम्ही 3 इथं टिक करू शकत होता. ठीक आहे. थोडंसं कॉम्प्लेक्स आहे, बट एकदा तुम्हाला जर यूज टू झालं तर त्या गोष्टी फास्ट होतात. भरपूर जणांचा प्रश्न असा असतो, की पेपरमध्ये एवढा विचार करायला वेळ असतो का? असतो. तुम्ही हे जे मी तुम्हाला सांगतो ते लिहून घ्या आणि याचं प्रॅक्टिस करा तुम्ही पी-वाय-क्यूजवरती. तेवढं जास्त ते तुमचं आपण जे म्हणतो लॉजिक आहे ते बिल्डअप होत जाणार आहे. पुढचा जो प्रश्न होता, तर बॅरिस्टर चित्तरंजन दास यांनी 1917 मध्ये केलेल्या 4 प्रसिद्ध भाषणांना एकत्र करून खालीलपैकी कोणते पुस्तक प्रसिद्ध करण्यात आलं? तर हा जो प्रश्न आहे तुमचा, हा कंटेंटचा पार्ट नाही, हा तुमच्या व्याकरणाचा पार्ट आहे. ठीक आहे. तुम्हाला व्याकरण माहिती पाहिजे, तुम्हाला बेसिक माहित पाहिजे, की इंडियन्स ऑफ इंडिया असं येणार नाही, ऑफ नाही येणार माझा. ठीक आहे. इंडिया फॉर इंडियन्स येऊ शकतं, इंडिया अँड इंडियन्स असं सुद्धा नाही येऊ शकत आणि इंडियन्स फॉर इंडिया. ठीक आहे. हे थोडंसं उलटं झाल्यासारखं वाटतंय तुम्हाला. अजून एक रूल आहे याच्यामध्ये, फॉर फॉर तुम्हाला 2 ठिकाणी, म्हणजे इथं तुमचा लिस्ट कॉमन मल्टिपल येतो. ठीक आहे. याला एलसीएम आपण कुठं म्हणतो? जिथं जिथं तुमचे 2 सारखे ऑप्शन येतात त्याला आपण एलसीएम म्हणतो. ठीक आहे. तर इथं फॉर आहे, इथं फॉर. या एलसीएमच्या रूलमध्ये आपण काय करत असतो? जो सुरुवातीचा ऑप्शन आहे त्याला आपण टिक करत असतो. ठीक आहे. इथं अजून एक बाब तुम्हाला बघायची, की हे तुम्हाला सोयीचं वाटतंय. इंडिया फॉर इंडियन्स ग्रॅमॅटिकल बरोबर वाटतंय आणि इंडियन्स फॉर इंडिया हे थोडंसं असं वाचायलाच तुम्हाला वियर्ड वाटतं. ठीक आहे. हे उलटं झालेलं आहे इथं. तर त्या अनुषंगाने तुम्ही ऑप्शन 2 टिक करणं व्याकरणाच्या बेसिसवरती संपूर्णपणे हा तुमचा प्रश्न बरोबर आला असता. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, जेव्हा मी लेक्चर घेतो तेव्हाच मला मेसेज येतात. ठीक आहे. पुढे आहे हैदराबाद संस्थान विलिनीकरणात मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल कोण होते? असा प्रश्न त्याच्यामध्ये विचारला. आता याच्यामध्ये तुम्ही ऑप्शन वाचायचे. करियप्पा, के.एम. करियप्पा, एस.एम. श्री नागेश, राजेंद्र सिंग आणि सर रॉबर्ट लॉकहार्ट. आता ह्या सर रॉबर्ट लॉकहार्टला तुम्ही सर्वात पहिले एलिमिनेट करायला पाहिजे. का? कारण की 3 जी मेजॉरिटी ती तुमची आपण जे म्हणतो हिंदी नावं, ठीक आहे. म्हणजे भारतातली नावं तुम्हाला आढळून येतील आणि एक तुम्हाला हे ब्रिटिशांचा अधिकारी हा वाटतो. ठीक आहे. आणि हैदराबाद संस्थान विलिनीकरणाच्या टायमाला आपण स्वतंत्र झालो होतो. त्या अनुषंगाने तुम्ही रॉबर्ट लॉकहार्ट हे एलिमिनेट करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. आता तुम्ही 3 ऑप्शनमध्ये फसला. तर या 3 ऑप्शनमध्ये रूल असा असतो, की जिथं तुम्हाला पूर्ण नाव दिलंय, ठीक आहे. तिथं तुम्हाला अॅक्रोनिम किंवा शॉर्ट फॉर्म दिलेले नाहीयेत. ते ऑप्शन तुम्ही चूज करणं अपेक्षित असतं. ठीक आहे. इथं के.एम. दिलंय, इथं एस.एम. दिलंय आणि या ऑप्शनमध्ये त्यांनी राजेंद्र सिंग असं दिलंय. ऍक्च्युली हा पी-वाय-क्यू आहे. राज्यसेवा मेन्सचा हा प्रश्न तुमचा रिपीट झालेला आहे. ठीक आहे. तर इथं पूर्ण नावाचं लॉजिक लक्षात ठेवायचं आणि हे पूर्ण नाव कुठं कुठं दिसून येतात मी तुम्हाला दाखवतो एकदा अजून. ठीक आहे. आपण जे सुरुवातीला प्रश्न डिस्कस केले. हां, इथं बघा तुम्ही. इथं त्यांनी तुम्हाला पूर्ण नाव दिले. व्यंकटेश रंगोकट्टी, विष्णू शास्त्री, पंडित बाळशास्त्री जांभेकर, गोपाल गणेश आगरकर. तसे तिथं तुम्हाला त्या याच्यामध्ये त्यांनी पूर्ण नावं दिलेली नव्हती. आय होप तुम्हाला ते पूर्ण नावाचं लॉजिक सुद्धा लक्षात आलेलं असणार आहे. ठीक आहे. आणि ते लिहून घ्यायचं तिथंच पेपरवरती. पुढे आहे तुमचा प्रश्न, की सन 1877 मध्ये भरलेल्या महान दिल्ली दरबाराचे वर्णन भारतीय संसद म्हणून कोणी केले? आता 1877 मी तुम्हाला सांगितलं हिस्ट्रीचे प्रश्न हे तुम्हाला टाइमलाईनच्या बेसिसवरती सोडवायचे असतात. तर ऑप्शन जर आपण बघितले तर महादेव गोविंद रानडे आहे. शासकीय सेवक होते ते आणि काहीतरी असं राजकीय टिप्पणी ते करतील याचे खूप कमी चान्सेस आहेत. त्याच्यामुळे तुम्ही ते एलिमिनेट करणं अपेक्षित होतं. त्याच्यामध्ये के.टी. तेलंग आणि चिपळूणकर हे सुद्धा एलिमिनेट करणं अपेक्षित होतं कारण की यांना तुम्ही त्या टाइमलाईनशी कोरिलेट करत नाही. ठीक आहे. के.टी. तेलंग आणि चिपळूणकर यांना तुम्ही जास्त वाचत सुद्धा नाही. ठीक आहे. तर प्रॉमिनंट रोलच्या हिशोबाने तुम्ही हे 2 एलिमिनेट करता आणि रानडे हे शासकीय सेवक होते त्याच्यामुळं त्यांनी अशी टिप्पणी करणं अपेक्षित नाहीये. आणि गवा जोशी यांच्याबद्दल तुम्हाला एक फॅक्ट्स माहित असेल, की स्वतःच्या हाताने विणलेला सदरा ते घालून गेलेले होते. ठीक आहे. स्वदेशीचे प्रचारक होते ते. तर दिल्ली दरबारामध्ये ते गेले होते. त्याच्यामुळं तुम्ही प्रॉक्झिमिटीचा जो रूल आहे आपण जे म्हणतो, की त्या संदर्भात सर्वात जवळची व्यक्ती कोण आहे? मी तुम्हाला कंबाईनचा प्रश्न होता तो सतीच्या संदर्भात. तिथं सुद्धा एक्सप्लेन केलं होतं, की सतीच्या ठिकाणी सर्वात मोठं कार्यक्षेत्र कोणाचं आहे? प्रॉक्झिमिटी कोणाची जवळ आहे? तर राजाराम मोहन रॉय यांची होती. ठीक आहे. इथं तुमची दिल्ली दरबारासोबत सर्वात जास्त प्रॉक्झिमिटी कोणाची आहे? गवा जोशी यांची. त्या अनुषंगाने तुम्ही ऑप्शन 4 टिक करणं अपेक्षित होतं. हा जो प्रॉक्झिमिटीचा रूल आहे ना,
हा लिहून ठेवा आणि याला अप्लाय करायचं शिका. ठीक आहे. पुढे आहे तुमचा दिवाने अमीरे कोही नावाचं स्वतंत्र खातं कोणी स्थापन केलं. तर याच्यामध्ये मी तुम्हाला ठोकताळा सांगणार आहे. ठोकताळा असा आहे की याच्यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन सारखे दिसतात. तुगलक आणि तुगलक. याच्यामध्ये एलसीएम वापरायचा, लिस्ट कॉमन मल्टिपल. आणि ह्या 2 जर सारखे असेल तर त्याच्यामध्ये वरचा तुम्ही सिलेक्ट करणं अपेक्षित असतं. ठीक आहे. तर हिस्ट्रीच्या आपण 15 पैकी 10 प्रश्नाला लॉजिक आणि ठोकताळे आपण इथं डिस्कस केले. या 10 प्रश्नापैकी 5 जरी तुमच्या बरोबर आले असते ना, 5 सोडा, 2 जरी प्रश्न तुमच्या बरोबर आले असते ना, तर तुम्ही काउंट करायचा तुमचा स्कोर आता कितीने वाढत आहे. ठीक आहे. आता आपण जिओग्राफीचे प्रश्न बघूयात. आता हा प्रश्न मला तुम्हाला इथं लॉजिक किंवा ठोकताळा किंवा कंटेंट हे एक्सप्लेन नाही करायचंय. तुम्ही अभ्यासाची पद्धत काय पाहिजे हे मला तुम्हाला इथं सांगायचंय. तर त्यांनी काय दिलं इथं तुम्हाला जीवावरण राखीव क्षेत्र दिले, इकडे स्थापना वर्ष दिले आणि त्यांनी तुम्हाला स्थापना वर्षाच्या जोड्या लावायला सांगितलं. तर मग हे अपेक्षित आहे की तुम्ही असे स्थापना वर्ष पाठ करणं तर बिलकुल अपेक्षित नाही. तुम्हाला पाठ काय करायचंय की सर्वात पहिलं जीवावरण राखीव क्षेत्र कोणतं स्थापन झालेलं होतं. ठीक आहे. बस तुम्हाला एवढं जरी माहित असतं ना की निलगिरी हे पहिलं स्थापन केलेलं. ठीक आहे. बायोस्फिअर रिझर्व्ह एवढं जरी तुम्हाला माहिती असतं, भरपूर जणांनी त्याचा जो हे आहे इयर आहे 1986 हे सुद्धा पाठ केलेलं असतं, तरी सुद्धा तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचले असते. कारण की ऑप्शन बघा, एचं 4 एकाच ठिकाणी दिलंय आणि असं तुम्हाला पुढे जिओग्राफीच्या 3-4 प्रश्नाला आता दिसणार आहे. ठीक आहे. तुम्हाला फक्त की फॅक्ट्स माहिती पाहिजे, त्या बेसिसवरती तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. ठीक आहे. हा प्रश्न तुमचा बिलकुल पाठ असणं अपेक्षित नव्हता. तुम्ही जर इन जनरल म्हणजे टीव्ही बातम्या जरी पाहत असाल किंवा नुसतं मूव्ही जरी पाहिली असेल तुम्ही, तरी सुद्धा तुमचा हा प्रश्न बरोबर आला असता. इथं ड ऑप्शन तुम्हाला बघायचं होतं, तुळापूर. ठीक आहे. तुळापूर. एक सेकंड. हे जे तुळापूर आहे, याला तुम्ही जर भीमा इंद्रायणी याच्याशी कोरिलेट केलं असतं, तरी तुमचं उत्तर आलं असतं. ड आणि 3 एकाच ठिकाणी दिसतंय तुम्हाला. ठीक आहे. या पद्धतीने तुम्हाला एमपीएससी मध्ये जे ऑप्शन्स आहेत तर ते सोप्या पद्धतीने सेट केलेले असतात. आता हा प्रश्न खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. लॉजिक कसं वर्क करतं ते सांगतो मी तुम्हाला. प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे असा प्रश्न त्यांनी विचारला. कीवर्ड काय? एक तर तुम्हाला युनियन टेरिटरी त्यांनी विचारला आणि दुसरं आहे अनुसूचित जमाती. ठीक आहे. शेड्यूल ट्राईब आपण त्याला म्हणतो. तर दिल्लीमध्ये तुमचं शेड्यूल ट्राईबचं पॉप्युलेशननी दिल्ली कट करायचं. जे तुमची मोठाली मेट्रोपॉलिटन सिटी त्याला तुम्ही सर्वात पहिले कट केलं पाहिजे. दिल्ली आणि चंदीगड तुम्ही इथं इझिली कट करणार आहे. दादरा नगर हवेली आणि लक्षद्वीप याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन झालं असेल. आता याच्यामध्ये परत प्रॉक्झिमिटी बघायची की दादरा नगर हवेली तुम्हाला कुठं दिसतं, लक्षद्वीप कुठं दिसतं. तर दादरा नगर हवेली हे कशापासून जवळ आहे? मुंबई झालं, गुजरात झालं, याच्यापासून खूप जास्त जवळ आहे. इथं तुमचं मायग्रेशन होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. याच्यामध्ये पॉप्युलेशन डायलेट होऊ शकतं. ठीक आहे. तर या बेसिसवरती तुम्ही लक्षद्वीप टिक करणं अपेक्षित होतं. का? कारण लक्षद्वीप हे खूप जास्त दुर्गम आहे. ठीक आहे. दुर्गम आयलँड आहे तुमचे, तर त्या अनुषंगाने तुम्ही लक्षद्वीप या उत्तरापर्यंत पोहोचणं अपेक्षित होतं. लॉजिकल इथं विचार करणं तुम्हाला अपेक्षित होतं. तो कसा करायचा ते सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. पुढचा हा जो प्रश्न होता 2011च्या भारतीय जनगणनेनुसार राजस्थान राज्याचा साक्षरता दर सर्वात कमी डॅश डॅश इतका होता असा तो प्रश्न आहे. कंटेंटचा भाग येतो तुमचा. ठीक आहे. पुढे आहे खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं. आता याच्यामध्ये मला तुम्हाला काय सांगायचंय? ठोकताळा सांगायचं की आयोगाचा पॅटर्न काय तो सांगायचा आहे मला तुम्हाला. जे स्पेशली युपीएससी करून इकडं शिफ्ट झाले एमपीएससीला, तर त्यांच्यासाठी हे नवीन असेल. बाकी एमपीएससी करणाऱ्यांना हे भरपूर जणांना माहिती असेल. ठीक आहे. तर याच्यामध्ये चुकीचं विधान तुम्हाला विचारलं जातं. खाली 1, 2, 3 या आणि 4 या स्वरूपाचे तुम्हाला ऑप्शन सेट केलेले असतात. तर याच्यामध्ये मॅक्झिमम टायमाला ना तुमचं जे ऑप्शन जे चुकीचं असतं ते 3 आणि 4 नंबरचं हे ऑप्शन तुमचं चुकीचं असतं. आता याच्यामध्ये एक्झामिनरचा माइंडसेट काय ना, तर एक्झामिनर तुम्हाला थकवायचा प्रयत्न करतो. तुमचा टाइम खाण्याचा प्रयत्न तो करत असतो आणि या केसमध्ये काय होतं ना, तुम्ही पहिलं वाक्य वाचल्यानंतर सेकंड वाक्य वाचताना म्हणजे सेकंड स्टेटमेंट वाचताना तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कमी होत जातं. सेकंड वरून थर्ड जाताना तुमचं कॉन्सन्ट्रेशन परत कमी होणार आहे आणि सर्वात कमी कॉन्सन्ट्रेशन हे तुमचं चौथ्या ऑप्शनला असणार आहे. ठीक आहे. तर या केसमध्ये त्याचा माइंडसेट आपण जे म्हणतो तर ह्या पद्धतीने वर्क करतो. तिसऱ्या आणि चौथ्या ऑप्शनमध्ये तुम्हाला मॅक्झिमम चुकीचे ऑप्शन दिसतील. ठीक आहे. पुढचा आहे प्रश्न तुमचा, तपांबराचं तापमान सामान्यतः वाढत्या उंचीबरोबर कमी होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी हे वाक्य तुम्हाला दिलंय. ठीक आहे. त्याच्यामध्ये मला तुम्हाला लॉजिक सुद्धा एक्सप्लेन नाही करायचं आहे. तर मला याच्यामध्ये तुम्हाला ठोकताळा किंवा जो आपण पॅटर्न म्हणतो तो पॅटर्न सांगायचा आहे. युपीएससी मध्ये पॅटर्न काय असतो? असे जर तुम्हाला 2 विधानांचा प्रश्न आला
तर मॅक्झिमम टायमाला असं होतं की बहुतेकदा तुमचं फक्त ए ऑप्शन बरोबर असतं आणि काही टायमाला तुमचं ऑप्शन बी बरोबर असतं. खूप रेअर केसमध्ये तुमचं ए आणि बी हे दोन्ही बरोबर असतात आणि खूप रेअर केसमध्ये तुमचे ए आणि बी हे दोन्ही चूक असतात. ठीक आहे. बट इकडे एमपीएससी मध्ये जर तुम्ही बघितलं तर दोन्ही विधानं बरोबर आहेत आणि दुसरं विधान पहिल्या विधानाचं योग्य स्पष्टीकरण देतं. हे तुमचं 90% टाइम बरोबर असतं. हा एक पॅटर्न आहे आणि हे मी पीवायक्यू वरून आयडेंटिफाय केलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी ते लागू होत नाही. म्हणजे जर तुम्ही मला वाटतं 2023ला त्यांनी एक कॉटनवरती प्रश्न विचारला होता. ठीक आहे. तिथं हा प्रश्न तुमचा लागू होत नाही. तिथं तुम्हाला लॉजिकल डिडक्शन करावं लागतं. बट 90% हा रूल जो आहे तुमचा दोन्ही विधानांचा बरोबर हा तुमचा वर्कआउट होता. आता जे यूपीएससी करून इकडे शिफ्ट झाले आणि त्यांनी ज्यांनी हे 2-2 विधानांचे प्रश्न चूक केले ना, त्यांनी फक्त काउंट करा. हे प्रश्न जरी नुसतं तुम्ही ह्या पॅटर्नवरती जरी सोडवले असते, तरी सुद्धा तुम्ही कट ऑफच्या पलीकडे गेले असते. हे किती जणांना रिअलाईज होतं, त्यांनी मला माझा आयडी करंट 073 ठीक आहे. या आयडीवरती मला मेसेज करा CURRENT073 हा टेलिग्रामचा आयडी आहे. याच्यावरती मला मेसेज करा जर तुम्हाला काही डाऊट असेल तर. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये मला तुम्हाला प्रोबॅबिलिटी सांगायची. याच्यामध्ये परत प्रश्नांचा पॅटर्न काय, की याच्यामध्ये अचूक नाहीये म्हणजे नॉट करेक्ट त्याने विचारले. ठीक आहे. तर नॉट करेक्ट जर विचारले, खाली ऑप्शन जर बघितले तुम्ही, तर त्यांनी फक्त अ, ब आणि क, ड, फक्त ब आणि ड असे तुम्हाला सेट केले. आता आपण कंटेंटला थोडा वेळ बाजूला ठेवूयात. याच्यामध्ये गणिताचा मी वापर करणार आहे प्रोबॅबिलिटीचा. ठीक आहे. आणि हे आपण केव्हा करतो? जेव्हा तुम्हाला चुकीचे स्टेटमेंट याच्यामध्ये आयडेंटिफाय करायचे तेव्हा तुम्ही याचा वापर करू शकता. लॉजिकच्या नंतर याचा वापर करायचा. ठीक आहे. पहिले लॉजिक लावायचा प्रयत्न करा. लॉजिकच्या अगोदर सुद्धा कंटेंटचा वापर करा आणि शेवटी तुम्ही हे पॅटर्न, प्रोबॅबिलिटी, ठोकताळे याच्यावरती वर्क करायला पाहिजे. तर याच्यामध्ये मला तुम्हाला जो पॅटर्न सांगायचा आहे, तर तो एक्झामिनर स्वतः तुम्हाला याच्यामध्ये हिंट देतोय, की त्याने विचारलं तुम्हाला नॉट करेक्ट स्टेटमेंट. ठीक आहे. आणि तो सांगतोय जे ए विधान आहे, तर त्याची चुकीचं असण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे ती 25% आहे. ठीक आहे. म्हणजे एकाच ठिकाणी त्याने तुम्हाला अ दिलं. ब या विधानाच्या चुकीची असण्याची प्रोबॅबिलिटी त्यांनी तुम्हाला 50% दिलेली. किती? 50%. दोन ठिकाणी दिली. क या विधानाची तुम्हाला चुकीची असण्याची जी प्रोबॅबिलिटी ती परत एकदा त्याने 25% आसपास दिली आणि ड विधानाची चुकीची असण्याची प्रोबॅबिलिटी परत एकदा त्याने 50% आसपास दिली. याच्यावरून तुम्हाला काय कळेल, की तो स्वतः अ आणि क हे जे विधान आहे हे बरोबर असण्याला तो 75% सांगतो तो, की हे बरोबर असू शकतात. 25% सांगतो, की हे चुकीचे असू शकतात. बट ब आणि ड हे दोन विधानं असे की जिथं तो तुम्हाला सांगतोय की 50-50 मध्ये ज्या बाबी अडकलेल्या आहेत तुमच्या त्या बेसिसवरती तुम्ही विचार करू शकता. आता ड विधान हे भरपूर जणांना माहिती असतं. तुम्हाला सर्वात जास्त कन्फ्युजन होणार आहे की हे ब विधान का चुकीचं आहे. ठीक आहे. तुम्ही एआय ला जरी दिलं नाही हे विधान तरी तो एआय ना ह्या ब विधानाला बरोबर करतो. का? कारण की उष्णकटिबंधीय आवर्ताचा व्यास 300 ते 1,500 किलोमीटर इथपर्यंत तर ठीक होतं हे विधान. हे एवढं जर विधान असतं ना, इथं जर त्यांनी फुल स्टॉप लावला असता ना, तर हे विधान शक्यतो हे तुमचं बरोबर सुद्धा आलं असतं. बट त्याने पुढे काय केलं, एक कंजक्शन ऍड केलं आणि लावलं. ठीक आहे. उभय आणि अव्यय लावलं त्यांनी समुच्चय बोधक आणि त्याच्यात तो सांगतो त्यापेक्षाही अधिक असू शकतो. हे जे आहे ना, ह्या ह्या 4 शब्दांमुळे ते विधान तुमचं चुकीचं बनलेलं आहे. कारण की 1,500 किलोमीटरपेक्षा जास्त जो आवर्ताचा व्यास असतो तो एक्स्ट्रा ट्रॉपिकल सायक्लोन मध्ये असतो. ठीक आहे. त्याला आपण टेम्परेट सायक्लोन सुद्धा म्हणतो. ठीक आहे. तर या छोट्या-छोट्या बाबी सुद्धा तुम्हाला आयडेंटिफाय करायच्या आहे. इथं आणि त्यापेक्षा अधिक असू शकतो. हे जर तुम्हाला एक्झाममध्ये कॅच करता आलं. ठीक आहे. तुमची तेवढी नजर जर पीवायक्यूज वरती बसली, एक्झामिनर कसे ट्रॅप सेट करतो एवढं जर तुम्हाला कळलं तरच तुमचा हा प्रश्न बरोबर आला असता, नाहीतर वाहत जाण्याची भूमिका इथं खूप जास्त आहे. पुढचा हा प्रश्न याच्यात सुद्धा मला तुम्हाला तेच सांगायचं की तुम्ही काय वाचलं पाहिजे, फॅक्ट्स तुम्ही किती केलं पाहिजे. आता बघा याच्यामध्ये त्यांनी काय विचारलं, लिंग गुणोत्तर विचारलं. ठीक आहे. केरळचं सर्वात जास्त आहे. ठीक आहे. आणि मग त्याचा सुद्धा तुम्हाला आकडा जर माहित असतं त्याचा सर्वात जास्त आहे त्याचा 1084. ए चं 3 कुठं लागतं तुमचं, फक्त एका ठिकाणी लागतं. तुम्ही डायरेक्टली उत्तरापर्यंत पोहोचले असतं. ठीक आहे. पुढचा जो प्रश्न आहे भूगोलाचा, तर हा तुमचा कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. मला वाटतं व्होल्टेअर असं म्हणलं होता की कॉमन सेन्स इज नॉट सो कॉमन. ठीक आहे. तर कॉमन सेन्स जो आहे तो कॉमन नाहीये असं तो व्होल्टेअर म्हणला होता. याची प्रचिती तुम्हाला वेळोवेळी आली असेल. ठीक आहे. तर या प्रश्नामध्ये सुद्धा खूप कॉमन सेन्स वापरायचा होता तुम्हाला, लॉजिकल गोष्टी. ते विचारतात की भारतीय द्वीपकल्पाच्या सीमेवरील बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात खालीलपैकी कोणत्या कारणानं
वादळाची निर्मिती होते असं त्यांनी विचारलं. आता ठीक आहे, वादळाची निर्मिती त्यांनी आपल्याला विचारली. ऑप्शन एक काय सांगतं, तापमान कमी होऊन हवेचा दाब वाढल्यानं तिथं वादळाची निर्मिती होते. ठीक आहे. पुढे तापमान वाढून हवेचा दाब कमी झाल्यानं, आता हे वरचं तुम्ही विसरून जा. तुम्ही फक्त एवढं लक्षात घ्या की हवेचा दाब कधी वाढतो. ठीक आहे. हवेचा दाब कधी वाढतो ही बाब तुम्हाला संकल्पनात्मक जर क्लिअर असेल किंवा कॉमन सेन्स जरी तुम्ही लावला की हवेचा दाब कधी वाढतो, जेव्हा तापमान सर्वात जास्त असतं. ठीक आहे. हवेचं जेव्हा तापमान वाढतं तेव्हा हवेचा प्रेशर सुद्धा वाढतो. एवढं जरी तुम्हाला माहित असतं तरी सुद्धा तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचले असता. बाकी हे 3 आणि 4 आहे ना, हे नॉनसेन्स ऑप्शन आहेत तुमचे. ठीक आहे. कॉमन सेन्सचा तो प्रश्न होता. हा प्रश्न सुद्धा तुमचा खूप कॉमन सेन्स आहे. आता तुम्हाला जर मी म्हटलं की कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत आहे, तर तुम्हाला कन्फ्यूज होईल. सह्याद्री, शंभू महादेव, बालाघाट, सातपुडा, कळसुबाई कुठे येतं, नगरला येतं. ठीक आहे, मग तुम्हाला ते कन्फ्युजन होईल. बट तुम्ही मला सांगा, कळसुबाई हे महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर आहे. सर्वात उंच शिखर हे मुख्य शिखरमध्ये असतं, सॉरी मुख्य रांगेमध्ये असतं की उपरांगेमध्ये असतं. तर तुमची उपरांग जी असते, तर ती उपरांगांची मुक्की ही नेहमी मुख्य रांगेपेक्षा कमी असणारी ही बाब तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. आणि एवढंच लॉजिक लावून तुम्ही इथं एक ऑप्शन टिक करणं अपेक्षित होतं. ही जी तुमची सह्याद्री पर्वत रांग आहे, तर त्याच्या उपरांगा ही तुमची शंभू महादेव, सातपुडा आणि बालाघाट आहे. ठीक आहे. सातपुडा परत कुठे येतं, तुमचं गुजरात बाउंड्रीला येतं. कळसुबाई कुठे येतं, नगरच्या आसपास येतं. ठीक आहे. तर त्याचा काही संबंधच लागत नाही. याचा सुद्धा तुम्ही विचार त्याच्यामध्ये करायला हवा होता. ठीक आहे. लॉजिक कसं लावतात, कॉमन सेन्स कसं असतं, कसं वापरायचं, शब्द कसे पकडायचे, या सर्व बाबी. इथं बघा आता कीवर्ड काय होता, सर्वोच्च पर्वत शिखर, हे त्यांनी तुम्हाला तिथं विधानामध्ये सांगितलंय. ठीक आहे. त्याच्यावरून सुद्धा तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचले असता. ठीक आहे. कळसुबाईची उंची किती, 1646 मीटर. आणि कसा मिथ असतो, जो एक तुमची ट्रिक आहे, कसा मिथ असतो हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. क्रम येतो. ठीक आहे. कळसुबाई, साल्लेर वगैरे, तर त्या अनुषंगाने ते बघून ठेवा. पुढचा हा जो प्रश्न आहे, तर हा प्रश्न मला प्रॉक्झिमिटीच्या बेसवरती सांगायची, की तुम्हाला कोणता फॅक्ट्स माहिती पाहिजे. ठीक आहे. जो आपल्या जवळच आहे, म्हणजे आपल्या जवळ काय, तर हिंदी महासागर आहे. ठीक आहे. तर हिंदी महासागर, मग हिंदी महासागरामध्ये कोणत्या करता येतात. ठीक आहे. एवढं जरी तुम्हाला माहित असतं, किंवा मग तुम्ही जावा बेट वगैरे, ठीक आहे, सुमात्रा जावा हे जर कधी वाचलं असेल, तर त्यावरून तुम्ही कोरिलेट करू शकत होता. सीचं जर तुम्ही 1 लावलं तरी तुम्ही डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचता. त्याच्यानंतर तुमचं युरेशियन कुठे येतं, ठीक आहे, वरच्या अँगलला येतं. इथं खाली काय दिलंय तुम्हाला, आर्टिक महासागर. डी आणि 3 जर लावलं तुम्ही, तरी सुद्धा तुम्ही डायरेक्टली उत्तरापर्यंत पोहोचू शकता. म्हणजे याच्यात काय, एटेमॉलॉजी सुद्धा लागते तुमची. ठीक आहे. एटमॉलॉजी सुद्धा लागते आणि प्रॉक्झिमिटी प्रिन्सिपल सुद्धा तुमचा इथे अप्लाय होतो. ठीक आहे. आता हा पुढचा प्रश्न सुद्धा तुमचा एटिमॉलॉजीच्या लॉजिकचा आहे. ठीक आहे. इथं त्याने काय दिलं, प्रदूषकं दिली, आणि इकडं तुम्हाला प्रदूषकांचे परिणाम सांगितलेले आहे. ठीक आहे. तर या प्रश्नामध्ये बघा, पाण्यातील फॉस्फेट खतं इथं त्यांनी तुम्हाला सांगितलं, आणि सी नंबरला सुद्धा पाण्यातील कृत्रिम अपमार्जके त्यांनी सांगितलं. इकडे जर बघितलं तर पाणी तुम्हाला फक्त एका ठिकाणी दिसतंय. याचा अर्थ काय, की तुमचं जे 1 नंबरचं आहे, हे एक तर ए मध्ये असू शकतं किंवा सी मध्ये असू शकतं. ठीक आहे. तुम्ही जर 1 पकडलं तर इथं आणि इथं. ठीक आहे. ओ आणि सी मध्ये ते असू शकतं. ठीक आहे. त्या अनुषंगाने बघा. आता अजून जास्त जर तुम्ही विचार केला, लॉजिकल विचार, ठीक आहे, कॉमन सेन्सचा वापर करायचा, की तुम्ही खतं कशासाठी वापरता? खतं तुम्ही झाडांना पोषण देण्यासाठी वापरता. ठीक आहे. तर इथं खतं आणि हा सुपोषण हा कीवर्ड जर तुम्हाला कोरिलेट करता आला असता, तर ए वरून जर तुम्ही 4 लावलं असतं, तर तुम्ही डायरेक्टली उत्तरापर्यंत पोहोचले असता. याला म्हणतात कॉमन सेन्स, याला म्हणतात लॉजिक, याला म्हणतात तुम्ही प्रश्न कसा वाचायचा, एमसीक्यू सोडवण्याचं स्किल कसं पाहिजे, या सर्व बाबी याच्यामध्ये येतात. इट इज नॉट नेसेसरी की तुम्हाला 100चे 100 प्रश्न माहिती पाहिजे किंवा तुम्हाला 70 प्रश्न माहिती पाहिजे. ठीक आहे. तुम्ही किमान 50 प्रश्न हे तुमच्या कंटेंटवरती सोडवा. बाकीचे प्रश्न तुम्ही हे लॉजिक आणि ठोकताळाच्या बेसिसवरती सोडवू शकतात. ठीक आहे. ही बाब तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. पण 50 प्रश्न तर तुम्हाला कंटेंटच्या बेसिसवरती सोडावे लागणार आहे. मी नेहमी सांगतो, कंटेंट इज द किंग मेकर. ठीक आहे. स्टॅटिक इज द किंग मेकर. ठीक आहे. तर ही बाब तुम्हाला या बेसिसवरती तुम्ही ते सोडू शकत होता. परत त्याच्यामध्ये आम्लपर्जन्य जे ऍसिड रेन आहे, तर तो 2 घटकांमुळे होतो. सॉक्स आणि नॉक्स आपण त्याला म्हणतो. सल्फर डायऑक्साईड आणि तुमचं नायट्रोजन डायऑक्साईड. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. यूपीएससीचा सुद्धा हा 2 वेळचा पीवायक्यू आहे. पुढे आहे तुमचा भारतातील
सरपटणारे प्राणी आणि उभयचर. ठीक आहे. काय काय विचारलं त्यांनी इंग्रजीमध्ये जर आपण बघितलं तर रेप्टाईल आणि अँफिबियन त्याने विचारलं. या प्राण्यांच्या अत्यंत धोक्यात असलेल्या प्रजाती म्हणून खालीलपैकी कोणता प्राणी घोषित केलेला नाहीये. म्हणजे काय रेप्टाईल आणि अँफिबियन कोणता नाही खालीलपैकी असं त्यांनी सांगितलं. म्हणजे बेसिकली तुम्हाला क्रिटिकल एंडेंजर्ड कोणता स्पेसीज आहे या प्रश्नामध्ये माहिती असणं अपेक्षित नव्हतं. का? तुम्हाला फक्त हे शोधायचं होतं की याच्यामध्ये खालीलपैकी रेप्टाईल आणि अँफिबियन कोणता नाहीये. तर बेंगाल फ्लोरिकन जर तुम्हाला कॉमन सेन्स असेल, तुम्ही जर बेसिकली टीव्ही, YouTubeच्या रील वगैरे जरी पाहत असाल, तरी सुद्धा तुम्हाला बेंगाल फ्लोरिकन माहिती असणार आहे. ठीक आहे. तुम्ही अभ्यासही करत नाहीये, तुम्ही रील्स सुद्धा पाहत नाहीये. ठीक आहे. तुम्ही पोरी पण पटवत नाही, तर जगण्याचा तुमचा काय हेतू आहे, काय उद्देश हा तुमचा तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. काहीतरी करा. ॲटलीस्ट पिक्चर बघा किंवा मग अभ्यास करा. दोन्हीपैकी कोणतं तरी बाप करवायला पाहिजे तुम्ही. ठीक आहे. तर बेंगाल फ्लोरिकन हे तुमचं इथं उत्तर असणार आहे. का? तुम्हाला फक्त ऑड मॅन आउट काढायचा होता. खूप लॉजिकल होतं हे. याच्यामध्ये कंटेंटचा खूप जास्त भाग नव्हता. बट या प्रश्नावरून तुम्हाला काय लक्षात घ्यायचंय, की ते आता UPSC सारखे प्रश्न विचारू शकतात. कोणते क्रिटिकल एंडेंजर्ड आहे, कोणते तुमचे एंडेंजर्ड आहे. ठीक आहे. IUCNची जी रेड लिस्ट आहे, तर ती करणं तुम्ही अपेक्षित आहे. पुढचा हा प्रश्न तुमचा जो आहे, तर हा तुम्ही किती केअरफुल रीडिंग करता त्या बेसिसवरती सुटतो. प्रश्न असा आहे, की जीवशास्त्रज्ञांनी जैवविविधतेला धोका निर्माण करणाऱ्या घटकांबाबत पुढीलपैकी कोणता संक्षिप्त शब्द प्रयोग केला. आता याला इंग्रजीमध्ये जर आपण वाचलं, तर विच ऑफ द फॉलोइंग ॲक्रोनिम्स हॅज बीन यूज्ड बाय बायोलॉजिस्ट टू डिस्क्राईब द फॅक्टर्स दॅट थ्रेटन टू बायोडायव्हर्सिटी. त्याने काय विचारलं? फॅक्टर विचारलं. ठीक आहे. दोन बाबी असतात तुमच्या, एक इम्पॅक्ट आहे आणि एक फॅक्टर आहे. ठीक आहे. तर हे IUCN, ठीक आहे, IUCNची स्थापना कधी झाली ते बघून ठेवा. आणि जे EPI आहे ना, हे नॉनसेन्स आहे बरं का. हे दोन्ही तुम्ही इलिमिनेट केले असणार आहे. भरपूर जण म्हणजे 99% पीपल कुठं फसले? एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट. ठीक आहे. EIA आणि नंतर इथं जे हिप्पो दिले याच्यामध्ये तुम्ही फसलेला. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 कीवर्ड तुम्ही जर याला गोल केलं असतं तर तुमचा प्रश्न बरोबर आला असता. पहिला कीवर्ड आहे फॅक्टर नावाचा. ठीक आहे. त्याने तुम्हाला काय विचारले? घटक विचारले. कोणते घटक धोका निर्माण करतात कशाला? जैवविविधतेला धोका निर्माण करतात कोणते घटक? घटक हा शब्द विचारला. ठीक आहे. त्याने तुम्हाला इम्पॅक्ट असेसमेंट हे विचारलेलं नाही. याच्यावरून तुम्ही ऑप्शन 1 एलिमिनेट करू शकत होता, 4ला टिक करू शकत होता. ठीक आहे. पहिली बाब ही झाली. दुसरा कीवर्ड होता तुमचा ॲक्रोनिमचा. तुम्ही हे जर पकडलं असतं ना, की तुमचं शॉर्ट फॉर्म कोणतं आहे? ठीक आहे. तर याच्यामध्ये एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंटमध्ये तुम्हाला कोणताच फॅक्टर दिसत नाही. ठीक आहे. याच्यामध्ये धोका दिसत नाही. याच्यामध्ये मात्र तुम्हाला ॲक्रोनेम असल्यासारखं आहे. ठीक आहे. हिप्पो. आता या बेसिसवरती म्हणजे 2 कीवर्ड जर तुम्ही इथं पकडले असते, फॅक्टर आणि ॲक्रोनेम. ठीक आहे. इम्पॅक्ट आणि फॅक्टर मधला जर तुम्हाला फरक करता आला असता, तरच तुमचा हा प्रश्न बरोबर आला असता. ठीक आहे. एक सेकंड. तुम्ही इथं जर कीवर्ड पकडला असता फॅक्टर आणि इम्पॅक्ट, तर हा प्रश्न तुमचा बरोबर असता. हा प्रश्न तुम्ही किती केअरफुल रीडिंग करता. म्हणजे मी जे लॉजिक जे शिकलो तर त्याच्यामध्ये 3 व्यक्तींचा हात आहे. पहिले तर आदरणीय दिलीप खाटेकर सर, नंतर संकल्प देशमुख सर आहेत, की त्यांच्याकडून मी खूप साऱ्या गोष्टी शिकलो. आणि UPSCचं जेव्हा प्रिपरेशन करायचं होतं, वरुण जैन सर यांच्याकडून मी भरपूर बाबी शिकलेलो आहेत. तर त्याच्यामध्ये खाटेकर सर नेहमी सांगतात, की तुम्ही किती शांत राहता एक्झाममध्ये, ते तुमचं सक्सेस डिफाईन करतो. तर हा प्रश्न तुम्ही किती शांत रीडिंगने, ठीक आहे, शांत तुमचं जे स्वभाव किंवा शांत मन किंवा टेम्परामेंट तुम्ही इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात, त्या बेसिसवरती हा प्रश्न तुमचा सुटत होता. ठीक आहे. कीवर्डला इथं तुम्हाला गोल करणं, अंडरलाईन करणं अपेक्षित होतं. पुढचा प्रश्न हा तुमचा जो आहे, खालीलपैकी कोणते एक पुनर्विकरण आहे. ठीक आहे. इंग्रजीमध्ये रिन्युएबल एनर्जी रिसोर्स याच्याबद्दल त्यांनी विचारला. विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ अ रिन्युएबल एनर्जी. ठीक आहे. त्याच्यावरून डायरेक्ट तुम्ही एनर्जी एनर्जी हे कोरिलेट करू शकता. हा प्रश्न खूप इझी होता. म्हणजे 5वीच्या स्टेट बोर्डामध्ये सुद्धा आहे. बट लॉजिक कसं लागतं, ठीक आहे, कीवर्ड कसे आयडेंटिफाय करायचे हे मला तुम्हाला याच्यामध्ये सांगायचं होतं. हा प्रश्न सोपा आहे म्हणून तुम्हाला असं वाटू शकतं, की मास्तर काही पण सांगतो, बट डिफिकल्ट प्रश्न जेव्हा येतील सायन्सचे वगैरे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे कोरिलेट करून दाखवणार आहे. तर पुढचा प्रश्न आहे धोकादायक कचरा. ठीक आहे. व्यवस्थापन, हाताळणी आणि सीमापार वाहतूक नियम 2008 नुसार हे धोकादायक कचऱ्याच्या सीमापार वाहतुकीशी संबंधित आणि भारताच्या कोणत्याही भागातून धोकादायक कचऱ्याच्या वाहतुकीची
परवानगी देणारं नोडल मंत्रालय तुम्हाला विचारलं. आता याच्यामध्ये एक बाब लक्षात घ्या, तुमचे प्रश्न कसे चालू आहे पर्यावरणाचे, ठीक आहे. याला फुटप्रिंट रूल म्हणतो मी, ठीक आहे. तुम्ही जर युपीएससीचा क्वेश्चन पेपर जर बघितला ना, तर त्या पेपरमध्ये रॅन्डम प्रश्न असतात. पॉलिटीचे 2, इकॉनॉमीचे 2, एन्व्हायरमेंटचे 2, ठीक आहे. किंवा मग एखाद प्रश्न इकडे, एखाद प्रश्न तिकडे. असं राज्यसेवेला होत नाही. इकडे तुम्हाला सिक्वेन्समध्ये तुमचा क्वेश्चन पेपर असतो, ठीक आहे. एमपीसीचा क्वेश्चन पेपर हा तुमचा सिक्वेन्समध्ये असतो आणि याला आपण फुटप्रिंट असं म्हणतो, ठीक आहे. माझं हे जे लॉजिक आहे हे फुटप्रिंटचं आहे, ठीक आहे. तर याला आपण काय म्हणतो, पर्यावरणाची फुटप्रिंट आहे. म्हणजे हा तुमचा शेवटचा पर्यावरणाचा प्रश्न आहे. पुढे तुमचे इकॉनॉमिकचे प्रश्न चालू होणार आहे. त्या पर्यावरणावरून सुद्धा तुम्ही पर्यावरण इथं टिक करू शकत होता, ठीक आहे. कारण की पर्यावरण मंत्रालय हा तुमचा प्रॉक्झिमिटीचा विषय आहे, ठीक आहे. कार्यक्षेत्राचा विषय तुमच्या पर्यावरणामध्ये तुम्ही हे वाचत असता, ठीक आहे. पहिलं हे झालं. दुसरं आहे की धोकादायक कचरा म्हणजे काय, परत एकदा तुमचं पर्यावरणाच्या संदर्भात काहीतरी येते, तिथं सुद्धा तुम्ही पर्यावरण आणि वन मंत्रालय टिक करणं अपेक्षित होतं, ठीक आहे. तर या दोन्ही केसमध्ये तुमचं ऑप्शन कोणतं बरोबर येतंय, तर ऑप्शन क्रमांक 1 तुमचा बरोबर येत आहे. पुढे हा जो प्रश्न होता, तर हा इथं आयोगाने याच्यामध्ये घाण केलेली आहे, ठीक आहे. इकॉनॉमिक्सचा प्रश्न होता. दोन्ही विधान ऍक्च्युली तुमचे बरोबर आहे, बट आयोगाने सेकंड कीने सुद्धा दोन्ही विधानं चूक दिलेली. म्हणजे आयोग इथं चुकलेला आहे. हा प्रश्न ऍक्च्युली हॅश नव्हता व्हायला पाहिजे तो. त्याचं जे उत्तर आहे तर ते एक्झॅक्टली 1 बरोबर यायला पाहिजे होतं, ठीक आहे. पुढचा जो प्रश्न आहे, शाश्वत विकास ही संकल्पना डॅश डॅश मध्ये सादर केलेल्या जागतिक संवर्धन धोरणामध्ये प्रथम प्रचलित झाली, असा प्रश्न आहे, ठीक आहे. बेसिकली टॉपिक काय, टॉपिक आयडेंटिफाय करा. सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा तुमचा टॉपिक आहे आणि प्रश्नाचा कीवर्ड आहे की ही संकल्पना कधी त्यांनी सादर केली किंवा प्रथम प्रचलित आली, म्हणजे याचा उदय त्यांनी विचारला, ठीक आहे. उदय त्यांनी याच्यामध्ये आपल्याला विचारला. आता जर तुम्ही बेसिक सायन्स जर वाचलं असेल, बेसिक तुम्ही इन्व्हायरमेंट वगैरे जर वाचलं असेल किंवा इकॉनॉमिक्समध्ये जर तुमचा शाश्वत विकासाचा जो टॉपिक आहे तो जर तुम्ही वाचला असेल, तर तुम्हाला माहिती असेल की 1992 ला अर्थ समिट झाली होती आणि त्याच्यामध्ये शाश्वत विकासाला जागतिक मान्यता भेटली होती. जिथं जागतिक मान्यता भेटली, निश्चितपणे त्याच्या अगोदर कधीतरी हा जो शब्द आहे शाश्वत विकास हा प्रचलित झालेला असणार आहे. त्याच्यामुळे चौथं ऑप्शन तुमचं कट होतं. त्याच्यानंतर 1987 ला तुमचा ब्रुटलँडचा रिपोर्ट आला होता, ठीक आहे. ज्याच्यामध्ये अवर कॉमन फ्युचर हे त्याचं टायटल होतं, ठीक आहे. हे सुद्धा लिहून ठेवा. आणि त्याच्यामध्ये त्यांनी डेफिनेशन सांगितली होती शाश्वत विकासाची, ठीक आहे. काय सांगितली होती डेफिनेशन, त्यांनी त्याच्यामध्ये सांगितली होती. याचाच अर्थ 1987च्या अगोदर हा शब्द प्रचलित आला होता. पहिले शब्द येणार आहे आणि त्याच्यानंतर त्या शब्दाची डेफिनेशन येणार आहे. हे लॉजिकल थिंकिंग तुम्हाला करता आलं पाहिजे. त्याच्यावरून तुम्ही ऑप्शन क्रमांक 1 या उत्तरापर्यंत इथं पोहोचले असतात, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे तुमचा, 2020 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या शाश्वत विकास लक्ष्य निर्देशांकामध्ये भारत कोणत्या स्थानावर. आपण प्रश्न बघतो इकॉनॉमीचे, त्यांनी आपल्याला विचारला इंडेक्स, ठीक आहे. परत एकदा टॉपिक तुमचा शाश्वत विकास आहे आणि याच्यामध्ये सुद्धा त्यांनी 2020चा इंडेक्स आपल्याला विचारला. आता एक्झाम मध्ये असं वाटतं ना की यार आता हे 5 वर्षाचं करंट अफेअर करणं अपेक्षित आहे का, नाही. याच्यामध्ये एक्झामिनरनी तुम्हाला हिंट सोडलेली आहे. आता शाश्वत विकास जर आपण म्हटलं तर याच्यामध्ये शाश्वत विकास ध्येय किती तुमचे 17 हा आकडा एक तर तुम्हाला माहिती पाहिजे, ठीक आहे. पहिली बाब तर ही झाली आणि त्या 17 वरून जर कोणी इथं 17 रँक टिक केला असेल ना, तर तुम्ही मूर्ख आहात, ही बाब तुम्ही लक्षात घ्या, ठीक आहे. तुम्हाला इथं लॉजिकल थिंकिंग करायची होती. पहिला जर तुमचा जो एचडीजी रूल आहे, नो पॉवर्टी, याच्यावरून विचार करा की भारतामध्ये किती टक्के पॉवर्टी. भारताचा रँक 17 येईल का. मग जे युरोपियन देश आहे, जे US आहे किंवा बाकीच्या ज्या कंट्री आहे, तर मग त्याचा रँकिंग कुठे येणार, ठीक आहे. तर या बेसिसवरती 17 हा रँकिंग येणार नाही तुमचा, 40 सुद्धा येणार नाही, ठीक आहे. आणि 117 आणि 125 मध्ये तुम्हाला जर चूज करायचं झालं तर काय चूज करायचं. एक्झामिनरने तुम्हाला इथं सारखं सारखं दिलंय, ठीक आहे. ऑप्शन सेट करताना म्हणजे तुम्ही कधी ना प्रश्न बनवून बघायचे. तुम्हाला ना जे उत्तर असतं ना ते बनवायला खूप इझी असतं, बट जे चुकीचे ऑप्शन तुम्ही बनवता ना ते खूप डिफिकल्ट असतात. तर त्या केसमध्ये तुम्ही काय करता, त्या उत्तरालाच आलटून पलटून फिरवून देण्याचा प्रयत्न करतात. त्या एक्झामिनरने सेम बाब इथं केलेली. 117चा फक्त इथं 17 केलं. त्या केसमध्ये तुम्ही ऑप्शन 1 टिक करणं अपेक्षित होतं. का 2-3 बाबी याच्यामध्ये सांगितलं की तुम्ही याचा विचार करायला पाहिजे होता. नो पॉवर्टी, झिरो हंगर, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमची हेल्थ आहे, त्याच्यानंतर क्वालिटी एज्युकेशन, जेंडर इक्वॅलिटी. तर हे 17च्या 17 पाठ करा बरं का. पुढचा प्रश्न आहे, फक्त उत्पादनात होणारी वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय, हे विधान कोणी केलं. आता हा जो प्रश्न आहे, तुम्ही पेपर हा तुमचा 2 म्हणजे पहिला, 2 आणि तिसरा, ठीक आहे. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड, म्हणजे पेपर हा तुम्ही मिनिमम 2 राऊंड मध्ये सोडवला पाहिजे आणि ज्यांना जमलं त्यांनी थर्ड राऊंड मध्ये पेपर घ्यायला पाहिजे. ते का सांगतोय, हा प्रश्न कुणालाच माहिती नव्हता.
कुणालाच माहिती नव्हता हा प्रश्न. ठीक आहे. तर हा प्रश्न तुम्ही सोडवायला पाहिजे होता. तुम्ही प्रश्न टिक करत करत 41व्या प्रश्नाला आले असते. त्याच्यामध्ये तुम्हाला हा प्रश्न दिसला असता. याच्यामध्ये रॉबर्ट मॅकनमरा आणि रॉबर्ट क्लोअर तुम्हाला दिसतं. ठीक आहे. याच्यामध्ये परत त्यांनी काहीतरी विधान सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर हा सुद्धा तुमच्या अभ्यासाचा भाग नव्हता. बट हा प्रश्न तुम्ही एल-सी-एमच्या बेसिसवरती बरोबर आणला असता. ठीक आहे. जिथं-जिथं मी तुम्हाला एल-सी-एम सांगितलं, 3 प्रश्नामध्ये मी तुम्हाला आतापर्यंत एल-सी-एम सांगितलं. आणि आता आपण फक्त 41व्या प्रश्नाला. ठीक आहे. तर तिन्ही ठिकाणी तुमचा हा एल-सी-एमचा रूल लागू झालेला आहे. ठीक आहे. तर इथं रॉबर्ट आहे, इथं रॉबर्ट आहे. ठीक आहे. तर या केसमध्ये मी तुम्हाला सांगितलं, की पहिलं तुम्ही टिक करायला पाहिजे होतं. तर इथं हा तुमचा प्रश्न बरोबर आला असता. बट इथं ऑप्शन 3 मध्ये सुद्धा तुम्हाला किंडल बर्जर दिला आणि वरती सुद्धा एक्झामिनरने तुम्हाला या ऑप्शनमध्ये किंडल बर्जर दिला. याचा अर्थ काय होतो? जेव्हा पण तुमचे एखाद्या विषयाचे प्रश्न सेट केले जातात, तर ते प्राध्यापकांकडे जेव्हा जातात, तर ते काय करतात, नोट्स वगैरे त्यांच्यामधून जे प्रश्न बनवतात, तर ते ट्राय करतात, की म्हणजे जवळ-जवळचे टॉपिक निवडायचा ते प्रयत्न करतात. तुम्ही इव्हन मला वाटतं 2023 चा प्रश्न बघा. त्याच्यामध्ये रॅग्नर नाक्से, ठीक आहे. अ कंट्री इज पुअर बिकॉज इट इज पुअर याच्यावरती 2 प्रश्न आलेले. म्हणजे एकाच पेपरमध्ये 2 प्रश्न. इथं सुद्धा बघा तुम्ही किंडल बर्जर आणि तोच त्याने पुढे सुद्धा टाकला. ठीक आहे. म्हणजे काय करतो तो स्वतःचे एफर्ट्स त्याच्यामध्ये वाचवतोय. तुम्हाला त्या ऑप्शनमध्ये म्हणजे पुढच्या 41व्या प्रश्नामध्ये किंडल बर्जर होता. हे जर तुम्हाला क्लिक झालं असतं, 2 ठिकाणी किंडल बर्जर आला म्हणजे निश्चितपणे तो एका ठिकाणी तरी बरोबर आहे. हे जर तुम्हाला क्लिक झालं असतं, तर तुम्ही याचं किंडल बर्जरच टिक करणं अपेक्षित होतं आणि पुढच्या प्रश्नाला तुम्हाला एल-सी-एम अप्लाय करायचा होता. या दोन्ही केसमध्ये तुमचे जे बाउन्सर प्रश्न आहे, ते दोन्हीच्या दोन्ही बरोबर आले असते. आता पुढचा प्रश्न आहे, हा तुमचा वाल्यांना हा सोपा जातो. याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रीम कीवर्ड जे असतात तुमचे तंतोतंत म्हणा, ठीक आहे. किंवा मग इंग्रजीमध्ये जर आपण बघितला, तर प्रिसाइजली हा कीवर्ड आहे. ते एक्स्ट्रीम कीवर्ड असतात. ठीक आहे. युनिव्हर्सल ट्रुथ नावाची गोष्ट नसते. ठीक आहे. प्रत्येक गोष्ट ही रिलेटिव्ह असते. ठीक आहे. तर त्या बाबीमध्ये तुम्हाला याचा विचार करायचा होता आणि पहिलं विधान हे तुमचं एक्स्ट्रीम ठरतं. ठीक आहे. या तंतोतंत विधानामुळे. परत अजून याच्यामध्ये एक लॉजिक असं आहे, की दोन्हींचा जर विचार केला तुम्ही दोन्ही विधानांचा, तर या दोन्ही विधानामध्ये एक पॅराडॉक्स आहे. त्याला आपण विरोधाभास असं म्हणतो. पहिल्या विधानामध्ये ते सांगतात, की ट्रिकल डाउन थिअरी भारतीय अर्थव्यवस्थेला तंतोतंत लागू होते, प्रिसाइजली लागू होते आणि दुसऱ्या विधानामध्ये ते काय सांगतात, की या ट्रिकल डाउन थिअरीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. म्हणजे काय एक्झामिनर स्वतः तो स्वतः दोन्ही विधानामध्ये याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण करतोय. ठीक आहे. त्याच्यामध्ये आता हे जे प्रश्नचिन्ह उपस्थित करतो ना, हे तुमचं जनरलाइज स्वरूपाचं वाक्य आहे. ठीक आहे. तर याला तुम्ही चुकीचं जे आपण म्हणतो ना, याला चुकीचं करायचं झालं, तर याला खूप डिफिकल्ट आहे असे प्रश्न चुकीचं बनवणं, अशी विधानं चुकीचं बनवणं. त्याच्यामुळे याला तुम्ही बरोबर कन्सिडर करणं अपेक्षित असतं. बट इथं तंतोतंत प्रिसाइजली या कीवर्डमुळं, एक्स्ट्रीम कीवर्डमुळं तुम्ही अविधानाला चुकीचं करणं अपेक्षित होतं. इथं तुम्ही प्रश्न न वाचता दोन्ही विधानं बरोबर असं जर केलं, तर तुम्ही 100% मग फेल होणार आहात. ठीक आहे. प्रश्न वाचायचा, लॉजिक लावायचे, ठीक आहे. प्रत्येक कीवर्ड त्याच्यामध्ये पकडायचा, तरच आपण कुठेतरी कट ऑफची लाईन पास करणार आहोत. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय हवामान विषयक कृती कार्यक्रमामध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय अभियानाचा समावेश केला नव्हता? परत एकदा प्रश्न आहे, की खालीलपैकी कोणती बाब याच्यामध्ये नाही? आता याच्यामध्ये काय करायचं ना, आपण जेव्हा शाळेत होतो, तेव्हा आपण काय करायचो, की गटातला शब्द कोणता नाही असं आपल्याला ओळखायला सांगायचे ते. तर त्याला आपण ऑड मॅन आउट असं म्हणायचो. म्हणजे काय? 3 तुमच्या ज्या बाबी आहे, तर त्या एका गटामध्ये बसतात आणि एक जी बाब असते, तर ती ऑड असते. ठीक आहे. ती त्या गटामध्ये बसत नाही. सेम बाब तुम्हाला इथं सुद्धा अप्लाय करायची. काय करायचं? राष्ट्रीय हवामान विषयक कृती आराखडा आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये आता तुम्ही भरपूर लॉजिक आहे. मी तुम्हाला एक सांगतो जसे-जसे प्रश्न येईल. तर याच्यामध्ये डायरेक्ट, इनडायरेक्टचा एक रूल लागतो. ठीक आहे. तर या हवामान विषयक ठीक आहे. याच्या संदर्भात डायरेक्ट काय-काय रिलेटेड आहे, इनडायरेक्ट काय-काय हे तुम्ही आयडेंटिफाय करायला पाहिजे. सोलारचा आणि हवामानाचा संदर्भ आहे का? ठीक आहे. क्लायमेट चेंजचा संदर्भ आहे का? डायरेक्ट संदर्भ येतो. ठीक आहे. तुमची रिन्युएबल एनर्जीचा इथे विचार करायचा. शाश्वत वसतिस्थान याचा सुद्धा डायरेक्ट संबंध येतो. जल अभियान याचा सुद्धा डायरेक्ट संबंध येतो. जे तुमचे पूर वगैरे असतात. ठीक आहे. जल व्यवस्थापन झालं, वॉटरशेड मॅनेजमेंट झालं. हे सर्व बाबी तुमच्या हवामानाशी डायरेक्टली रिलेटेड आहे. ठीक आहे. तिन्ही बाबी ह्या तुमच्या डायरेक्टली रिलेटेड आहे. आरोग्य मात्र हे तुमचं इनडायरेक्टली रिलेटेड आहे. ह्या तिन्ही बाबी मिळून ही तुमची चौथी बाब डिसाईड करतं. ठीक आहे. म्हणून ती इनडायरेक्ट ठरलेली आहे आणि याच बाबीवरती तुमचं उत्तर निघतं. का? आपण एक इथं वेगळा माणूस निवडला. ठीक आहे. गटातला चुकीचा जो शब्द आहे किंवा मग ऑड मॅन आउट आहे, तर तो तुमचा चौथा आहे. ठीक आहे. तसं सुद्धा मी तुम्हाला काय सांगितलं, चुकीचं जर करायचं झालं, तर खालच्या विधानाला प्रायोरिटी द्यायची. ठीक आहे. एका प्रश्नामध्ये तुमचे मल्टिपल लॉजिक्स लागतात, मल्टिपल ठोकताळे लागतात. ठीक आहे. तर या सर्व बाबी तुम्हाला इथे नोट डाउन करायच्या आहेत. ठीक आहे.
हा प्रश्न सुद्धा तुमचा त्याचाच आहे. परत याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी काय विचारलं, कारण विचारलेले. ठीक आहे. याच्यामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचा रोल येतो. तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. पुढच्या लेक्चरमध्ये मी हे पूर्ण 100च्या 100 प्रश्न याच्यामध्ये संपवेल. आता मला एक अर्जंट काम आलंय, तर त्या संदर्भात आपण हे लेक्चर इथं एंड करूयात. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक यू.